उपाधी वेगळे तुम्ही उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही आयसे मज करुणी ठेवा नारायणा समूळ वासना नुरवावी निसंग तुम्हाशी राहणे कट नाही कटकट साहोयीत आयसे मज करुणी ठेवा नारायणा समूळ वासना नुरवावी तुका म्हणे नाही मिळोईत शिळा तुका म्हणे नाही मिळोईत शिळा रंगाशी सकळा स्फटिकाची आयसे मज करुणी ठेवा नारायणा समूळ वासना नुरवावी महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही आयशे मज करुणी ठेवा नारायणा समूळ वासना नुरवावी माझे सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांचा आश्रय करून परमादरणीय श्री गुरु पंडित ताई परमादरणीय गुरुवर्य पंडित सर आमचे भागवत महाराज आणि विशेष ज्यांचं आपण अभिनंदन केलं आता टाळ्या वाजवून महाराष्ट्रातले मला पूर्ण बोलू दे ना सुप्रसिद्ध पखवाज वादक गायक बरोबर ना
कीर्तनकार, सर्व कला गुणांनी युक्त असलेले आमचे नंदराज महाराज. आता टाळ्या वाजवा. आराध्य सच्चिदानंद आनंद कोटी ब्रह्मांड नायक श्री श्री महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या सेवेसाठी उपस्थित केलेला जो अभंग आहे, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, आईसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. पंचदिनात्मक अखंड हरिनाम सप्ताह. ताई वर्ष सांगा बरं. 30वे वर्ष आहे. हो, 2 तप पूर्ण होऊन तिसऱ्या तपाकडे झुकलेला, तिसऱ्या तपाकडे आता 5-6 वर्ष राहील मध्यावर आलेला असा हा श्री क्षेत्र पेडगाव मधील हा सप्ताह. आणि त्या सप्त्यामधला हा शेवटचा दिवस. आणि परंपरा अशी सांगते की शेवटच्या दिवशी मागणीपर अभंग घ्यायला पाहिजे. पहिल्या दिवशी नामपर आहे, मध्ये संतपर चालतो, मध्ये अद्वैतपर चालतो, भक्तीपर चालतो, वेगवेगळे अभंग मध्ये येतात. आणि शेवटचा जो अभंग आहे तो आजचा मागणीपर आहे आणि उद्याचा काला प्रकरणातला आहे. वास्तवात माझी जी सेवा होती ती कालच्या दिवसाची होती आणि त्या दिवशीचा अभंग ताई मी घोटून घोटून तयार केला होता. कारण या व्यासपीठावर रमलेला कीर्तनकार असतो, त्याला चाली चाली सगळं जमून जातं. माझ्यासारखा नौका असेल तर ते अभंग घ्या, पाठ करा, त्याचा अर्थ काढा, पुन्हा चुकेल की काय, सगळे महात्मे सगळे उभा आहेत, काय करावं कसं करावं. त्यातनं सांगितलं ताईने की नाही नाही तुम्हाला मागणीपर घ्यावा लागेल. म्हटलं ताईना मग तुम्हीच अभंग सुचवा. आणि ताईने सुचवलेला अभंग आहे, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, आयसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. त्यामुळे जसं जमेल, जसं तुमच्याशी संवाद साधता येईल मला, जसा मागणीचा विषय, प्रतिपाद्य विषय जो आहे तो मागणीचा आहे आणि मागणीचा विषय मला हृदयापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ती मागणी तुकोबारायांनी शिकवलेली आहे. जगदवंदनीय जगद्गुरु, संपूर्ण जगताला दिशा देणारे, संपूर्ण जीवाला या मनुष्य देहात आल्यानंतर नेमकं काय करावं, जीव म्हणजे नेमकं काय, देव म्हणजे नेमकं काय, जीवाचा आणि देवाचा काय संबंध आहे, देवाला कसं ओळखावं, देव कुठे लपलेला आहे, देवाला आवरण घालणारी माया कशी ओळखावी, संसार मिथ्या आहे हे कसं जाणावं, ब्रह्म सत्य आहे हे कसं लक्षात घ्यावं, शुद्ध ब्रह्म आणि जीव यांचं ऐक्य आहे हे कसं लक्षात घ्यावं, आणि तो जीव मी समजलेला, आवाज मोकळा करा, असं दणका बसला का म्हणजे मोकळा, मला काही लागणार नाही त्याला आवरण, असं मोकळं मोकळं मला यांच्याशी सहज संवाद साधता यावा. हा इको नको, काही नको, त्याला एकदम असा मोकळा घ्या, बस. धन्यवाद. आता ती कला तुमच्याकडे आहे, फक्त तेवढं सांभाळ. हा बाकी या मंडळीने जेव्हा लागेल तेव्हा ते तुम्ही ते फिरवा आणि द्या त्यांचं त्यांना. विठाला मी काहीतरी सांगत होतो आता, तुम्ही बोलत राहायचं बरं का माझ्याशी.
बोलता बोलता आपलं कीर्तन होईल. हा, मला एकट्याला करता येणार नाही म्हणून तुमचं बोलणं स्वीकारून पुढे जाणार आहे. हा, असं काहीतरी बोलत होतो महाराज. माया कशी आवरण करते? माया कशी आवरण करते, बरोबर आहे. माया कशी आवरण करते, आवरण केलेली माया कशी ओळखावी, संसाराचं मिथ्यत्व कसं ओळखावं, असा संपूर्णपणे जीवाला उपदेश करून, हे जीवा तू जीव नाही तर तू साक्षात परब्रह्म आहेस, असा संदेश देणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अभंग आजच्या मागणीपर सेवेसाठी उपस्थित आहे. विठाला तस तर मागण्याच्या बाबतीत आम्ही ते काही सांगायला लागत. मागण्यामध्ये आम्ही आहोत. मंदिरात गेलो तरी आमचं मागणं आहे, घरादारात गेलो तरी मागणं आहे, नोकरीवर गेलो तरी मागणं आहे. सगळीकडे मागण्याची प्रक्रिया आहे. पण या अभंगाचा सरळ अर्थाकडे आपण जाताना जर विचार केला, थोडा सरळ अर्थ घेऊ आणि मग 1-2 प्रक्रिया, 2-3 चिंतन प्रयत्न करू आपण. एक उपाधी, एक अधिष्ठान असलेला परमात्मा, निर्विकार परमात्मा, आणि एक समूळ वासना, हे 2-3 चिंतन, ह्या 2-3 प्रक्रियेवर आपण पाहू. अभंगाचा जो सिद्धांत आहे, मुख्य जी भूमिका आहे ती लक्षात घेण्यासाठी यातली 2-3 चिंतन लक्षात येतात. उपाधी आणि उपाधीच्या वेगळा असणारा, निर्विकार असणारा परमात्मा, आणि तो परमात्मा, त्या परमात्म्याकडे तुकोबाराय मागणी करतात, समूळ वासना नुरवावी. काय करावं, माझी समूळ वासना नुरवावी. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. पहा, अभंगाची काही अभंग अलीकडचे म्हणजे अज्ञान जनांच्यासाठी असतात, आणि त्यांना मग सगुण ध्यानाकडे लावण्यासाठी काही अभंग येतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, राहो आता हिची ध्यान, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. हा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा अलीकडे. त्याच्यातून थोडं पुढे आल्यानंतर श्री गुरूंची भेट झाली, आणि श्री गुरूंची भेट झाल्यानंतर भगवंताची ओळख झाली. त्याला आपण मध्यावर असलेला मुमुक्षु म्हणतो आपण शास्त्रीय भाषेमध्ये. श्री गुरु भेटलेत आणि भगवंताला ओळखलंय, पण अजून ओळख दृढ झाली नाही. आणि ओळख दृढ झाली नाही, आणि ती ओळख दृढ होण्यासाठी मध्ये काहीतरी येऊन अडकलेलं आहे, आणि ते अडकलेलं दूर करण्यासाठी जी मागणी आहे ती या अभंगात आहे. विठाला ओळखले बघ, तुकोबारायांनी ओळख. कसा आहे परमात्मा? उपाधी वेगळी तुम्ही निर्विकार. कसं स्वरूप आहे परमात्म्याचं? वर्णन केलं पाहिजे. उपाधी वेगळी तुम्ही निर्विकार. हा, तुम्ही असे आहात. उत्तरात काहीच संसार तुम्हा नाही. मला संसार आहे, तुम्हाला काहीच संसार नाही. हे जीवाकडून बोलणं आहे बरं का, जीवाची भूमिका मांडली. काहीच संसार तुम्हा नाही. आणि जसे तुम्ही आहात, कसे आहात तुम्ही? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. हा, ऐसे मज करुणी ठेवा नारायणा. असं मला करून ठेवा तुमच्यासारखं. तुम्ही जसे आहात, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करुणी ठेवा नारायणा. आणि त्याच्यासाठी आड काय आलंय? वासना, समूळ वासना नुरवावी. वासना माझी आड आली, त्याच्या आड मध्ये हो, ती दूर करावी. 3ऱ्या चरणात पुन्हा त्यांची स्थिती सांगतात. निसंग, निर्विकार, निर्विषय, निरीच्छ,
निराकार. जेवढे निषेध मुखाने बोलता येईल तेवढं बोलत राहा, काही हरकत नाही. हा. निसंग तुम्हाशी राहणी इकट. हो, तुम्ही एकटं राहणं तुम्हाला आवडतं. पहा, तो एकटाच आहे, तो एकच आहे, एकामध्ये एकच आहे आणि एकामध्ये एकाची जाणीव सुद्धा नाही. एकाच्या ठिकाणी दुसरं नाही, दुसऱ्याचा पत्ता सुद्धा नाही. निसंग तुम्हाशी राहणे कट, नाही कटकट सहावोईत. कशाची कटकट आहे? हा, कटकट सहावोईत नाही बरोबर, पण कटकट कशाची आहे? मनाची कटकट, बुद्धीची कटकट, चित्ताची कटकट, अहंकाराची कटकट, प्राणाची कटकट, डोळ्याची कटकट, कानाची कटकट, तोंडाची कटकट, नाकाची, सगळे ज्ञानेंद्रियाची कटकट, कर्मेंद्रियाची कटकट आणि पंचविषयाची कटकट. 5 विषय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. हा, मला सहकार्य बाबा बरं का. हा, तुम्ही आज माझ्या जवळ बरं आहे. 5 ज्ञानेंद्रिय. हा, पुढे पंचप्राण. पंचप्राण. हा, बोलत चला. पंचप्राण आपलंच गावाळ आहे बरं का ते. मी सांगतोय ते काही दुसरीकडचं नाही, आपलं आपलं चापच जायचं. पंच ज्ञानेंद्रिय हे बघा, पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंचप्राण. हा, आतमध्ये मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, अंतःकरण आहे. नाही कटकट सावोईत. ही यांची कटकट तिथं तुमच्या ठिकाणी चालत नाही, तुम्हाला सहन होत नाही. म्हणण्यापेक्षा हे तिथं टिकत नाहीत. यांचं काय काम नाही, हे तिथं जायच्या आधीच बाद झालेले असतात. अंधार असा धरून धरून नेला, अंधाराला धरून धरून नेला आणि सूर्या पुढे उभा केला. अंधाराला धरून धरून नेला आणि सूर्या पुढे उभा केला. काय होईल? आणि सूर्य उभायच्या आधीच मारायला लागतं ना. ते कसं विरळ विरळ होत जातं सकाळी बघा, म्हणजे कळेल तुम्हाला. त्याला तांबडं फुटणं म्हणतात, त्याला प्रभाव म्हणतो. तो तिकडनं उगवायच्या आधी ह्यांनी पळ काढलेला असतो, तर त्याला तिथे कसं राहील. तशी ही इंद्रिय, पंच विषय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, हो, अंतःकरण पंच, हे तिथं जायच्या आधीच पसार झालेले असतात. यांचं अलीकडचंच आहे. नाही कटकट साहोईत. तुमच्या ठिकाणी हे टिकत नाही, हे टिकणं नाही. नाही कटकट साहोईत. यांची कटकट तुम्हाला सहन होत नाही म्हणण्यापेक्षा तुम्हाला यांची कटकट माहितीच नाही. विठ्ठल खाली दृष्टांत दिला. यांचा आणि तुमचा कसा संबंध आहे तो 4थ्या चरणामध्ये. तुका म्हणे नाही मिळोईत शिळा. तुका म्हणे नाही मिळोईत शिळा. उत्तरार्थ सांगा. रंगाशी सकला स्फटिकाची. रंगाशी सकळा स्फटिकाची. हा दृष्टांत आहे. लाल रंगाचं कापड घ्यायचं. साध सांगतो आता, ते तुकोबारायची भाषा आहे थोडीशी, त्याचा अन्वय केला की लक्षात येतं आपल्याला. एक स्फटिक घ्यायचा पांढरा, स्वच्छ स्फटिक माहिती आहे ना? माहिती. काच घ्या ना शुद्ध स्फटिक. असं नाही कळालं तर हरकत नाही. स्फटिक म्हणजे काय? अहो, जो स्वतःच वितळणं विसरलाय त्याचं नाव स्फटिक. बर्फ झाला आणि बर्फ वितळायचा विसरला, तो दगड झाला, त्याचं नाव आहे स्फटिक. ते पाण्याचंच स्थलांतर झालेलं आहे, पण पुन्हा पाणी व्हायचं विसरून गेलाय. जसा मोती पाण्याचंच लेकरू आहे, पण पाणी व्हायचं विसरून गेला. त्याला राजहंसासारखा जर भेटला आणि त्याच्या जर चोचीत गेलं तरच त्या मोत्याचं पाणी होते, नाहीतर त्याचं पाणी होत नाही. ते गेलं. मग आमचे गावडे बाबा सांगायचे, मोती मोला चढले आणि कुठे अडकले? ते म्हणायचे आमच्या बाईच्या नाकात अडकले आणि ती शिंकली की तिचा शिंगूड ह्याच्या अंगावर. ते येत नाही परत. गेलं ते मान, बरं का? ते मान सन्मानात गेलं. ते नादी लागलं त्याच्या. मी कोणाला म्हणत नाही बरं का काय. विठ्ठल त्यामुळे कुणी काहीही मनाला लावून घेऊ नका. मी निषेध, कोणाचाही निषेध करत नाही. ज्याच्या त्याच्या ठिकाणी ज्या त्या गोष्टी भगवंतांनी दिलेल्या आहेत त्याच्या त्याच्याप्रमाणे त्या चाललेल्या असतात. मला निषेध करायचा नाही. मला हे सांग, काय होतं? सहज बोलता
निषेध होतो, पण वस्तुतः कुणाचाही कुठल्याही गुणाचा कुणाच्याही कलेचा कुठल्याही याचा निषेध करणं हे व्यासपीठावरचं काम नाही. ते मीही जाणीवपूर्वक करणार. पण जाता जाता एखाद्याचा झाला तर आता काय रेडीमेडचं दुकान आहे, ज्याला फिट बसेल त्यांनी घालून जावं, त्याला आता काय करावं. ते काय माप घेऊन शिवलेलं नाही ना. बसलं की बसलं, त्याला काय करणार असं आहे. त्याचं त्यांनी सावधान ते आणि बसावं माप, खटका बसावा, फटका बसावा, फटका बसावा, लाज निघावी आपली, हो लाज निघावी, त्याशिवाय आतलं फुटत नाही. हो काय खरं, असं धरून ठेवलंय त्यांनी अहमला. माझ्या मीला जरा जरी टच झाला ना, मी इथून सोडून चाललो. हो माझ्या मीला धक्का लागता का म्हणे, अख्खं जग जळालं तरी चालेल, पण माझा मी शाबूत राहायला पाहिजे. आणि जिथं मीला धक्का तिथे जात नाही, आणि हा मी मेला पाहिजे. विठ्ठल कीर्तनाचा तो विषय होईल की नाही मला माहित नाही, पण सहज आला. तो मी मेला पाहिजे. या मीनी सगळा घोटाळा केलाय. मीनी माझं आणलं, मीनी माझं आणलं, ते आणलं आणि माझ्याच मी आणलं. मी मुळे माझं आलं आणि माझ्यामुळं माझ्याच आलं. मी हे माझं आणि माझ्याच माझं, असं तीन लागलेत मागे. ते सुटता सुटेल, कारण मी न धरलंय ना. एक सोडलं तर दुसरं, दुसरं सोडलं तर तिसरं. मग आमच्या साधू संतांनी काय केलं, मीवरच हल्ला चढवला. हो मीलाच गायब केला. हो हिरवी तरी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुक आहे ऐशी, जी बुद्धीस पुरे अहर्निशी, ही वस्तुगामी. हा एक वस्तूतला मी सांगितला आणि एक बुद्धीतला मी सांगितला. एक देहाच्या नादी लागलेला मी सांगितला आणि एक वस्तूकडे वळालेला मी सांगितला. दोन मी आहे त्याच्यामध्ये. एक मी स्वयंप्रकाश सचितानंद साक्षी आहे या भावाकडे वळालेला एक मी, आणि मी देह, मी रामराव, मी श्यामराव, मी अमुक अमुक, मी पदाचा इकडे गुंतलेला मी, असे दोन मी सांगितले. त्यातला एक मी साधू संत उडवतात आणि दुसरा मीच स्थापना करतात, आणि तोही मी पुन्हा बाजूला करतात. म्हणजे अहम देहास्मीतून बाजूला काढणार, अहम ब्रह्मास्मी मध्ये आणणार, आणि अहम ब्रह्मास्मी मधला सुद्धा अहम काढणार. शुद्ध ब्रह्म. विठ्ठल शुद्ध ब्रह्माकडे घेऊन जातात. हो आपला विषय चालला होता, तुका म्हणे नाही मिळोईत शिळा, रंगाशी सकळा स्फटिकाची. एक लाल कापड घ्यायचं, स्फटिकावरनं विषय बाजूला गेला इकडे तिकडे, आणि त्याच्यावर जर स्फटिक ठेवला तर स्फटिक कसा दिसतो, लाल दिसतो. स्फटिक लाल आहे का लाल दिसतोय. आणि बाग आम्ही जर लांबून पाहिजे का, स्फटिक कसा आहे, लाल आहे. तुका म्हणे नाही मिळो येत शिळा. ते रंग, ते लाल कापड आणि स्फटिक हे कधीतरी एक होतील का हो, कधीतरी एक असतील का, कधीच एक होणार नाही. पण काय करावं, एक वाटायला लागला आम्हाला. रंगाशी सकळा स्फटिकाची, त्याच्यात त्याचा रंग परावर्तित झाला. तो रंग फक्त कारण ते निर्मळ आहे ना, शुद्ध आहे, आणि शुद्धामध्ये प्रतिबिंब पडत असत, निर्मळ मध्ये प्रतिबिंब पडत असत. शुद्ध पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडत, गढूळ पाण्यामध्ये पडत नाही. आरशामध्ये प्रतिबिंब पडत. आरसा ही मातीच आहे आणि भिंत ही मातीच आहे. भिंतीमध्ये चेहरा दिसतो का आपला, नाही. आरशात का बरं दिसतो, स्वच्छ आहे, घासून 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 ते स्वच्छ केलेलं आहे. त्यामुळं प्रतिबिंब ग्रहण करण्याची क्षमता त्याच्यात आलेली आहे. पण प्रतिबिंबाचं आणि आरशाचा काहीही संबंध नाही. तुका म्हणे नाही मिळोईत शिळा, रंगाशी सकळा स्फटिकाची. त्याचा कधीच संबंध नाही, कधीच संबंध. तसा या देहाचा आणि आत्म्याचा, तसा या जगताचा आणि परमात्म्याचा, तसा या उपाधीचा आणि निर्विकार अधिष्ठान परमात्म्याचा कधीच केव्हाच कोणत्याच काळात संबंध आलेला नाही. विठ्ठल सरळ सरळ अर्थ. मग आता उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, दोन भूमिका आहेत. हा अभंग कार्यकारण भावामध्ये जातो बरं का ताई. हा कार्यकारण भावात जातो. याला व्यावहारिक सत्तेतून चिंतन, व्यावहारिक सत्तेतून परमार्थिक सत्तेचं केलेलं चिंतन आहे या अभंगामध्ये.
कारण कार्यकारण भावामध्ये दोन वस्तू पकडल्या जातात, अध्यस्त अधिष्ठान भावामध्ये एकच वस्तू असते. दोन जरी असल्या तरी मोजायला 3, दिसायला 2, असायला 1. हा 3 कोणत्या कोणत्या सांगितलं पाहिजे. पाठाची मंडळी आहे ती, विचार सागर ऐकणारी मंडळी आहे. हा 3 जगत, कार्य, कारण, माया, प्रकृती, पुरुष. आणि अधिष्ठान मोजायला 3 जगत, माया आणि शुद्ध ब्रह्म 3 झाले. आणि दिसायला 2 प्रकृती आणि पुरुष. आणि असायला 1 कोण शुद्ध परमात्मा. तुम्ही असलेले तुम्ही आणि दिसलेली माया, असलेला परमात्मा आणि दिसलेली उपाधी, हे 2 आहेत. पण काय करावं, आमच्या ठिकाणी भ्रम झालाय, आमच्या ठिकाणी भ्रांती झाली आणि 2 वाटतच नाही, एकच वस्तू वाटायला लागली. देहालाच आत्मा म्हणायला लागला. देह खंडाना महात्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया परोती प्रमाढळेची ना. मूर्तीलाच ईश्वर म्हणून बसला. लक्ष द्या बरं का आता. हो, त्या धातूलाच ईश्वर म्हणून बसला आणि देहालाच आत्मा म्हणून बसला. काय घोटाळा झालाय बघा. वस्तू 2 आहेत. एक अधिष्ठान आहे, एक शुद्ध आहे, एक शाश्वत आहे, एक अविनाशी आहे आणि एक नाशिवंत आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत. ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. जे संत असतात ते तत्वज्ञ स्वीकारतात. जे तत्वज्ञ असतात ते संत असतात. ते ज्या तत्वाचे जे स्वीकार करतात ते संत असतात. या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत. सर्वगत म्हणले बरं का. सर्वगत गतला उपाधी लागते. गत विषयगत, सर्वगत, ज्ञानगत. ते जाणून या किंवा ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आणि जे स्वीकारतात ते संत असतात. ज्यांनी ते स्वीकारलं ते संत आणि जे तत्वज्ञ आहे ते संत, असा त्याचा अन्वय होतो. उपाधीकडे त्यांचं लक्ष नाही. आहे ते लक्ष कुठे? अधिष्ठानाकडे आहे. मग अधिष्ठान आहे ते सत्ता रूपाने आहे आणि उपाधी आहे ती क्रिया रूपाने आहे. लक्ष द्या. काय? अधिष्ठान सत्ता रूपाने आहे आणि उपाधी क्रिया रूपाने आहे. एकाची सत्ता आणि एकाची क्रिया. मायाची क्रिया आणि भगवंताची सत्ता. कारभार हिचा आणि पगार त्याचा आणि कारभार हिचा. आणि दम कोणाला? दम कोण देतो कोणाला? दम घेणारे बी आहेत आणि दम देणारे बी आहेत. दम असा आहे तुम्हाला काहीही येत आणि खरंच त्याला काय येत? काही येत नाही. चहा सुद्धा करता येत नाही. आणि हिनो सगळं घर भरलं. पगार याचा, क्रिया त्याची आणि दम त्याला. तुम्हाला काही येत नाही, खरंच त्याला काही येत नाही. त्याच्याकडे पैसा एवढा आहे ना, बोलायचं नाही, पण करायला काही येत नाही. हो, निव्वळ पागल. पण पैसे मात्र अमर्याद सत्ताधीश आहे तो, पण करता काही येत नाही. काय करावं? तिनं त्याला बाजारात आणलं ना. सर्व शून्याचा निष्कर्षू जिया बाईला केला पुरुषू. जेने दादुलेनी सत्ता विशेषू शक्ती झाली. त्या पुरुषाला बाईला केला. हा थोडा आवाज दादा, पेटीचा थोडा आवाज. कारण तुम्ही ते शोधताय पण मी त्यात सापडेल की नाही मला माहित नाही. विठ्ठल म्हणून थोडा शोध कमी करा. माझ्याकडे लक्ष द्या अशी विनंती आहे. तुम्ही मला शोधाल त्यात तर मी त्यात सापडायचो. ते तसंच घेऊन जायला लागेल तुम्हाला. मी सांगितलं ना तुमचा फार मी आदर सत्कार करतो, पण काय करू, काय गोष्टी बोलल्याशिवाय पुढे जात नाही. हरकत नाही. हा, मी काय सांगत होतो, सत्ताधीश आहे, पैसे भरपूर आहेत हो त्याच्याकडे, पण करता काय येत नाही. करणार आहे. पण तिनं काय केलं, त्याच्याशी सन्मान साधलं. तिनं जिया बाईला केला पुरुष, त्या पुरुषाला बाईला केला, पती बनवला. हो,
सर्व शून्याचा निष्कर्ष. ताकद काय? सर्व शून्याचा निष्कर्ष. एवढा ताकदवान सत्ताधीश आहे तो. सगळी सत्ता आहे. हो. आणि जेने दादुलेनी सत्ता विशेष सत्ता त्याची घेतली आणि मालकीनी झाली. तसंच आहे ना. एकदा राजा बरोबर लग्न झालं की राजाची सत्ता आपोआपच राणीला प्राप्त होत असते. वेगळं काय करायची गरज नाही. फक्त त्याच्याशी संबंध येणं महत्वाचं आहे. तिनं नेमकं ते केलं. हो. बर करीना का केलं तर त्याची सत्ता घेऊ देत, त्याचे पैसे घेऊ देत, पण आगाऊपणा हिचा असा आहे त्याचं सगळं घेतलं त्याला झाकून टाकलाय. तो दिसत देत नाही. तो आता दिसत नाही. तो पाण्यापासूनच शेवाळ झालं आणि झाकलं कोणाला? पाण्याला. अशीच आहे. हो. डोळ्यातल्या पाण्यानेच पडदा तयार झाला. डोळ्यातलंच पाणी पडदा तयार झाला. नजर कोणाची बंद केली? डोळ्याची बंद केली. तिथंच तयार होते, त्याच्यावरच तयार होतं, त्याला झाकून टाकते. हो. असंच आहे. त्याचं सुद्धा तसंच आहे. त्याची सत्ता घेतली, त्याच्यावरच वाढली. हो. आणि त्याला झाकून टाकला. आता तो कुठे दिसतोय? बाबा देव दिसतोय का? सगळे प्रबोधित माणसं आहेत. हा प्रश्न विचारायलाच पाहिजे. नाही तिची कैसे झाले रे खेळिया, आरूप होते शिव शिव नाम शिव शिव नाही तेची दिसू लागले रे. नाही तेच नसलेलं दिसतंय. सरळ सरळ सिद्धांत, वेदांताचा सिद्धांत सांगणारी ही प्रक्रिया आहे. जे जे दिसलेलं आहे ते नसलेलं आहे. असलेली वस्तू दिसत नाही आणि दिसलेली वस्तू असत नाही. सरळ सरळ क्लिअर. काही बी दिसू दे तुम्हाला, काही बी दिसू दे, ते नसलेलं आहे. माया आहे. दिसते ती माया आणि आहे तो परमात्मा. परमात्मा दिसत नाही. दिसण्यातला परमात्मा नाही, असण्यातला परमात्मा आहे. असलेला परमात्मा आणि दिसलेली माया. जे काहीही दिसू दे. माझा आता एक प्रश्न येतोय बरं का तुम्हाला. मग देव दिसला तर? मी मागे सरतो थोडा. देव दिसला तर? तुम्ही सांगताय बरोबर आहे ताई. तुमचा काय प्रश्नच नाही. देव दिसला तर? दिसलेला देव. हा असं थांबलं पाहिजे. काय कीर्तनाची काय घाई आहे संपवायची? काय होईल ते होईल. तुम्ही संपल्यानंतर म्हणाल ह्याला काही येत नव्हतं. नाही तर नाही, त्याला काय फरक पडतो? त्याची काही काळजी नाही. मला तर काही काळजी नाही. तुम्ही काही काळजी करू नका. एखादा मुद्दा घेऊन जाता आला ना, जा घेऊन आपल्या आयुष्यामध्ये. माझं नाही ते, तुकोबारायांचा अभंग आहे. साधू संतांचं चिंतन करतोय आम्ही. कोण नाही, हे डबडा आहे वाजणार. त्या येणारच आहे मी. उपाधीच्या आतला जो आहे त्याचं आपण चिंतन करणारच आहोत. देव दिसला तर ही प्रक्रिया आधी म्हणून घेऊ आपण. दिसलेला देव. हा वा. दिसलेला देव सुद्धा काय आहे? माया आहे. लक्षात घ्या बरोबर. दिसलेला देव सुद्धा अवताराला आलेला आहे. आणि जे ज्याचं अवतरण झालं ते संपलेलं आहे. अवतार राहिले का? राहिला कोणता तरी अवतार आहे का? मग अवतार बाद झाला का देव बाद झाला? आणि देव अवताराच्या आधी सुद्धा होता, अवतारात सुद्धा होता आणि अवतार गेल्यानंतर सुद्धा. वा बस. आणि तुम्ही देहाच्या आधी सुद्धा होते. कुठल्या देहात होते? हा माहित नाही ते बरं आहे. आणि आठवलं सगळं तर डोक्याला आलं लक्षात तर. काय करावं? काय खात होत ते? सावध होई बापा. नाही इथं चुकलं तर तिकडे जायचंय पुन्हा. हो चुकली या वर्म फेरा पडे चौरे. नाही तरी काय बरे नव्हे. तो का म्हणे आठव धरी या देही
नाहीतरी काय बरं ना मरशील पुढे जाशील कुठे गोता खातील काय व्हायला लागेल काय माहिती तिकडे मार खायला लागेल दुनियाचा सगळ्या योनी दिसत नाहीत का आपल्याला किडे मुंगे शेळ्या मेंढ्या म्हशी गाई तिकडनं सगळा प्रवास करून करून इथपर्यंत आलोय आता काय करावं सगळा प्रवास झालाय बर का कशावरनं सगळा प्रवास झालाय अभंगावर नाही तुमचा अनुभव पाहिजे मला अभंग तुमच्या नंतर लिहिलेला आहे तुमच्या नंतर अभंग लिहिलेले आहे लक्षात ठेवा वेद तुमच्या नंतर आहे शास्त्र तुमच्या नंतर आहे आज संत बी तुमच्या नंतर आहे देव बी तुमच्या नंतर आहे सगळ्याच्या आधीचे 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 तुम्ही अनादी आंधीच्या आधीचा हा आधीचे आधीच आहे आधीचे आधी वृद्धीची वृद्धी बुद्धीची बुद्धी जीवाचा जीव ज्ञानेश्वरी मनाचे मन कानाचा कान नयनाचे नयन चंद्राचे दीपन सूर्याचे नयन काय काय सुंदर चिंतन आहे इथे जर गडबड झाली आपला विषय चालला होता जे देव जरी दिसला दिसण्यासाठी माया लागते मायेच दिसणं आहे आणि असलेली वस्तू दिसत नाही म्हणून देव पाहण्याचा विषय नाही बरं का देव ओळखण्याचा विषय आहे ओळखीला हरी सारी ओळखीला हरी साठविला पोटी एका जनार्दनी ओळखीला एका जनार्दनी दोनदा आलाय दिसती जनीवनी प्रत्यक्ष लोचनी एका जनार्दनी ओळखीला अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी एका जनार्दनी ओळखीला ओळख नाही ओळखायचं पाहण्याचा विषय नाही पाहायची माया आणि ओळखायचा हरी हरीला ओळख नाही साधू संत ओळखायला शिकवतात आणि एकदा ओळखायला शिकला की मग काही चिंता नाही मग कुठेही केव्हाही कधी जे जे दृष्टी विषय ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही कुठेही कुठेही पहा मग काय तुम्हाला अडचण नाही फक्त ती ओळखण्याची दृष्टी येईपर्यंत हो साधन आहे आणि ती दृष्टी साधू संत देतात दृष्टी परमात्मा देतात तुकोबराय आम्हाला सांगतात की उपाधी वेगळा असणारा निर्विकार असणारा तू परमात्मा आपला विषय चालला होता की उपाधी आणि परमात्मा हा इथलंच उदाहरण घेऊ हे काय आता लक्ष द्या मला सांगा बरं का तुम्ही हा माईक आहे की नाही हा जो आवाज आहे तो माईकचा आहे की नाही हा आवाज माईक मुळे आवाज येतोय की नाही बरोबर की नाही लाईट थोडी बंद करा ना ह्याची बटन बंद करून हा थोडा वेळ बंद करा हा आता येतोय का माईक आहे नाही ते माझ्या समोर मग आता काय बरं आवाज आहे ना सत्ता नाही आता चालू करा सत्ता दिली बघा हे आला आता हिडबड वाजायला लागलं हे आहे आपल्याला काय वाटतं माईकचा आवाज माईकचा आवाज बरोबर आहे ह्याचं कामच ही माया आहे समोर उभं राहिली दृष्टांत ही माया आहे आपल्या समोर आणि सत्ता आहे ती वीज आहे हे बघा ही लाईट आहे ही लाईट कोणाची आहे ही मर्क्युरीची लाईट आहे की नाही आणि तिकडचं बटन बंद केलं की मर्क्युरीची लाईट असते दुकानातच चमकत आला असता ना डोक्यावर उजेडा सकटच आला असता इथे आणून त्याला सत्ता दिली आणि मग ते लाईट टाकायला लाईट प्रगट करण्याचं साधन आहे ते आवाज प्रगट करण्याचं सामुग्री याच्यामध्ये आहे लक्षात घ्या सत्ता लागते मग ह्याच्यात लाईट कोणती आहे तेवढं मला सांगा ह्याच्यामध्ये हे माईक लाईट आहे का पिवळं लाईट आहे का हे लाईट आहे का हे लाईट आहे का हे लाईट आहे का ते बटन लाईट आहे का ते ह्या वायरीत वायर तांब्याची वायर आहे ते लाईट आहे का तिथलं बटन लाईट आहे का तो डाम लाईट आहे का तिकडे डेपो लाईट आहे का ती मोठा डाम लाईट आहे का ते कोयनेचं पाणी फिरलंय ते लाईट कुठे आहे ह्याच्यातलं कुठलं लाईट आहे तार लाईट नाही ते डाम बी लाईट नाही ती तार बी लाईट नाही ही वायर बी लाईट नाही वायरीत ते तांब्याची तायर आहे ती बी लाईट नाही ती बटन बी लाईट नाही ते तुमचं मशीन बी लाईट नाही हे माईक तर नाहीच नाही लाईट मग लाईट नाहीच का चालेल एवढ्यावर संपलं कीर्तन तरी चालेल काय हरकत नाही काय किती कीर्तन ऐकले असतील किती कीर्तनाला आपण नारळ देऊन पाठवले असतील कीर्तन करायला काय अगणित किती इथेच कीर्तन करा हो तुमच्या ताई सारखं
वेदांतिक चिंतन मांडणारं व्यक्तिमत्व आहे. तुमचा त्यांचा परिचय आहे या माध्यमातून, या संबंधात, म्हणून मला माहिती आहे डेप्थ काय आहे. कीर्तनकार येतात, सांगतात. कीर्तन, प्रवचन, काकडा, हरिपाठ, भजन, वारी, अजून काही जे सगळे उपक्रम आहेत ते कशासाठी आहेत? हे या ते ओळखण्यासाठी, त्याला ओळखून निश्चय करण्यासाठी आहे. बाकी त्याचं काय? आणि त्याची ओळख झाली की हा उपक्रम बाजूला संपले पाहिजे. हो, लक्षात घ्या. घरात जाताना कोणतंही साधन असून चालत नाही. तुम्ही समजा गाडीवर आलेत, आता गाडीवर आल्यानंतर घर आलं जवळ, गाडीचं काय करावं? सोडावी का धरून ठेवावी? हा, आणि धरून ठेवलं तर घरात नाही जाता येणार. साधन सोडावं लागतं. देखे आत्मसाक्षात्कारू होईल गोचरू, साधन हातियारू हळूची ठेवी. आत्मसाक्षात्कारात्मक भूमिका होताना साधन सगळी बाजूला सरतात. ब्रह्मेशी या समऐक्याचा धनंजया, होतस ते उपाया ओहटू पडे. जेव्हा ऐक्य होतं जीव ब्रह्माचं, त्यावेळेस साधन कुठ, नाम साधन सुद्धा राहत नाही. हो, साधन राहिलं की साध्यात प्रवेश नाही होत. साध्यात साधन हे अडथळा ठरतं. लक्षात ठेवा. साध्यामध्ये जाताना साधन, पण साधनाशिवाय साध्यापर्यंत पोहोचता येत नाही. इथे येण्यासाठी गाडीच पाहिजे, पण गाडी सोडल्याशिवाय घरात जाता येत नाही. चला, मला एवढं लाईट दाखवून द्या याच्यात, मग पुढे जाऊ. मी निवांत आहे. मला लाईट दाखवेपर्यंत मी काय पुढे जाणार नाही. लाईट दिसत तर नाही बरं, ह्यातलं कोणतीच वस्तू लाईट नाही बरं का. आता आपण कुठलीही घ्या, लाईटचं कोणतंही इन्स्ट्रुमेंट घ्या, ती लाईट, ती वीज नाही. हात लावून बघा. दुकानात तर सगळे विकत आणून जमवाजमव केलेली आपण, त्याला पिळे मारून जोडून ते फार फार तर एवढं म्हणू शकतो, लाईट वाहण्याची साधनं आहेत ती, बस. याच्या पलीकडे काही नाही. लाईट नाही. मग लाईट नाही का? आहे. हा, सिद्धांत काय सांगतो पहा. लाईट असलेली आहे, दिसण्यातली लाईट नाही. असलेली ही सगळी सामुग्री आहे. सामुग्री दिसलेली आणि असलेली लाईट. असलेल्या लाईटची सत्ता घेऊन ही सामुग्री जी माईक सामुग्री आहे, हो, आपण लाईट बदलतो काही, वायरा, हे माईक स्टँड हे बदलतो, हे बदलायचं, हे विकत आणायचं, हे नवीन ठेवायचंय. लाईट जशीच्या तशी आहे. त्यातली वायर एखादी थांबली तर ती बदलायची आहे. सामान बदलायचं आहे, पण लाईट नाही बदलायची. ती सत्ता नाही बदलता येत आपल्याला. घरातलं सगळं बदलता येतं, सामान, वायर इकडचे तिकडं, तिकड तिकडं, मीटर नवीन, अमुक तमुक, पण लाईट नाही हलवता येत आपल्याला. लाईट जशीच्या तशी आहे. ती कुठेही जात नाही आणि कुठेही येत नाही. दृष्टांत दाखवलाय बरं काय. काजू असो, काजू 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 असो. विठ्ठल विठ्ठल. बाबा स्वीकारलं, पण मला तुम्ही काय सांगता हे कळालं नाही, म्हणून मी पुढे जातो. काय हरकत नाही. तुमचं बोलणं काहीतरी आहे, पण मला माझ्यापर्यंत ते पोचत नाही अर्थासहित, म्हणून बाकी काही नाही. हो, ठीक. असाच परमात्मा आहे. लाईट असलेली आहे आणि हे दिसलेलं आहे. याच्यातली लाईट ओळखायची आहे आपल्याला. हो, लाईट आहे. कशावरनं लाईट आहे? त्याच्यावरती हे आवाज टाकतंय, त्यावरती हे साधन काय? असलेला आवाज मोठा करण्याचं काम आहे याचं. नाही, झटका नाही मारत. हे नाही झटका मार. झटका मारणार आतमध्ये आहे. हे झटका, हे नाही झटका. हे याचं काम काय? हे छोटा आवाज मोठा करण्याचं काम आहे. पण हे एकटं नाही मोठं करत, ह्याचा आवाज त्याच्यात जातोय आणि ते परत असं भुक्का करते. हो, तुम्ही सांगा, ते वाढव पहिला आधी. मूर्तीमध्ये दिसायला काय आहे? ती मूर्ती आहे. कुठल्याही भगवंताची, कुठल्या श्रद्धेला आपल्याला धक्का नाही लावायचा. आपल्याला अधिष्ठानापर्यंत पोहोचायचं आहे, उपाधीपर्यंत पोहोचायचं आहे. मूर्तीमध्ये देव आहे की नाही? बोलत चला बरं का. रोज डोकं टेकवतो आपण. देव आहे की नाही? आहे. मग मूर्ती देव आहे का मूर्तीपेक्षा वेगळा देव आहे?
अशी गप्प गप्प का बसते? रोज पूजा अर्चा चालतात आपल्या. ठीक आहे. दिसलेली मूर्ती आहे आणि असलेला परमात्मा. बरं, आता अजून एक सांगा प्रश्न. आपण मूर्तीच्या पाया पडतो का देवाच्या पाया पडतो? खरं सांगाय की राव, काय रोजच आहे की आपण? कोणाच्या पाया पडतो? हा, कोण देवाच्या म्हणते, कोण मूर्तीच्या म्हणते. अरे, क्रिया जरी मूर्तीशी असली तरी भाव देवाचा आहे आमचा. हा, लक्षात ठेवा, भाव देवाचा आहे. मूर्तीचा भाव नाही, दगडाचा भाव नाही आमचा, धातूचा भाव नाही आमचा, देवाचा भाव आहे तिथे. देव म्हणून पाया पडतो, पण डोकं टेकवायला लागतं मूर्तीवर. माया आहे तिथे. मायाशिवाय डोकं बी मायेचं, मूर्ती बी मायेची. दोघांचा व्यवहार चाललाय. सत्ता याच्यात बी आहे, सत्ता त्याच्यात बी आहे. मूर्तीमध्ये देव आहे हा आमचा भाव आहे. बरोबर की नाही? थोडं लक्ष द्या. अजून एका भूमिकेकडे मी घेऊन चाललो. मूर्तीमध्ये भाव आहे म्हणून देव आहे का देव आहे म्हणून देव आहे? आणि तुमचा भाव नसेल तर देव नाही का तिथे? तर काय करा? फक्त भावाने प्रगट केला तुम्ही त्याला. भावाने. आमचा भाव कुठे आहे? मूर्ती पुरताच मर्यादित आहे. नीट लक्ष द्या. म्हणून सांगितलं वेगळी प्रक्रिया सांगतो. मूर्ती मंदिरात गेले की देवाचा भाव प्रगट झाला आमचा, आणि मंदिरात बाहेर आलं की मग देव फक्त मूर्तीतच आणि मंदिरातच आहे का सगळीकडे आहे? कसं वर्णन केले साधू संतांनी? देव कसा आहे? सर्वत्र, सर्व ठिकाणी, सर्व काळामध्ये, सर्व देहामध्ये, सर्वांच्या हृदय देशामध्ये. हा, काय बोला, काय प्रमाण बोलायचं सांगा ना, सांगा त्यांना, काय हरकत? हा, सर्व घटी राम देहादेही तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. सर्वांच्या हृदयामध्ये, सर्व काळामध्ये, सर्वत्र असणारा मी आहे. मग आमचा मूर्तीपुरताच भाव, आणि मूर्तीच्या ठिकाणीच देव भासतो, इतरत्र देव नाही का? भाव. देव नाही का भाव नाही? आता 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 लक्ष द्या. देव नाही का भाव नाही सगळीकडे? हा, भाव नाही. भाव मग मला 2-1 किलो द्या तुम्ही. कुठे मिळेल भाव? भाविवीन देव नकळे निसंदेह अनुभव, गुरुवीन अनुभव. पुढचं चांगलं म्हणा परत. गुरुवी म्हणता का चालायची? भावेवी भावे विना देव गुरु बिना गुरु बिना कैसा हरि मुखे हरि मुखे हरि मुखे भावेवीन देव नकळे निसंदेह गुरुवीन अनुभव कैसा कळे. कुठे मिळेल भाव? लक्ष द्या. कुठे मिळेल भाव? भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. खाली सांगितलं, खालचं चरण त्याचं. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण
दिधले संपूर्ण माझे हाती ज्ञान गुडगम्य ज्ञान देवा लाधले निवृत्तीने दिधले माझे हाती काय श्री गुरु देत आहे देवाचा भाव हो त्याच्यासाठी हे सगळ्या प्रक्रिया आहेत नामचिंतन का बरं भाव प्रकट व्हावा आधी अंतःकरणात व्हावा आणि अंतःकरणातला भाव व्यापक होऊन जगतामध्ये हो जनन जननो हे अवघा जनार्दन हो सहज कर्मेती झाले ब्रह्मार्पण जननो हे अवघा जनार्दन एका जनार्दनी बाणिली निज खून बरोबर हा झाली संध्या संदेह माझा गेला हा आत्माराम हृदय प्रगटला भावा काय साधू संतांच्या बोलण्याने नुसतं कसं उत्स्फूर्त एक स्फुरण तयार होत आहे आत्माराम हृदय प्रगटला हो आत्माराम हृदय प्रगटला का आत्माराम हृदयात आहे त्याचा भाव तयार झाला हा भावानी देवाचं प्रगटीकरण आहे मग आमचा भाव संकुचित आहे का देव संकुचित आहे हो संकोचोनी कारे झालाशी लहान घेई पोषण ब्रह्मांडाची साधना भावासाठी करायचे तो भावाने प्रगट होणार आहे आता इथे प्रत्येक तुमच्यामध्ये नाही का माझा भाव नाही तुमच्या देवात माझा भाव तुमच्या देहाचा आहे तुमच्या नावाबद्दल माझा भाव आहे तुम्ही नावाचे आहात तुम्ही देहाचे आहात तुम्ही काळे आहात तुम्ही गोरे आहात तुम्ही भुटके आहात तुम्ही स्त्री आहात तुम्ही देह आहात तुम्ही गरीब आहात तुम्ही श्रीमंत आहात तुम्ही करते आहात तुम्ही भोगते आहात तुम्ही सुखी आहात दुःखी आहात पापी आहात पुण्य असा माझा भाव आहे तुम्ही देव आहात काय प्रबोध सांगितलं काय सांगितलं पाहुणे तुम्ही देव आहात हो देव ज्ञान नाम आणि तुम्ही एक आहात हो आमचा प्रबोध काय सांगतो देवची बरे देवची बरे तुका म्हणे तुम्ही देवच आहात तुम्ही देव मानत नाही त्याला काय करावं हा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ निश्चय निश्चय कशाचा आहे निश्चय नाही असं नाही निश्चय आहे पण कशाचा आहे मी देह हा देह माझा मी मरणारा मी जन्मणारा मी तरुण मी म्हातारा हा मी बालक भाव याचा आहे आणि तो भाव त्या या भावाने त्या भावावर आवरण टाकलं आणि मी देव भाव विस्मरणात गेला आणि त्याचं स्मरण करून देतात हो श्री गुरु आम्हाला तो भाव जागृत करतात तू देव आहे आणि समोरचा तो बी देव आहे आणि सगळे बी देव आहेत सर्वं खल्विदं ब्रह्म नेह नानास्ति किंच दुसरं काहीच नाही त्याच्याशिवाय नाही दुसरं काही नाही त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही सर्वं खल्विदं ब्रह्म त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही हो जगामध्ये ब्रह्मदिशे उघड आहे पण दृष्टी नाही ना पाहिजे काय करावं आम्हाला मग मूर्तीच्या ठिकाणी जसा आमचा देव भाव आहे देव असण्याची लक्षणं सांगतो प्रक्रिया पूर्ण नाही घेत वेळेचं बंधन आहे आणि एवढ्या सामुदायिक याच्यामध्ये ती जाणार नाही मूर्ती तुम्हाला आहे वाटतं का नाही वाटतं मूर्तीचाच विषय चाल हा आहे वाटते का नाही वाटते कोणती बी मूर्ती फुटलेली तुटलेली चांगली कपडे घातलेली कशी पुजलेली न पुजलेली आहे वाटते का नाही वाटतं अनुभव सांगा ना शास्त्र नंतर बघू प्रमाण नंतर बघू अनुभव सांगा आहे वाटते का नाही वाटत आहे वाटत मग आहे हे मूर्तीच आहे का परमात्म्याचा आहे आहेपणा कोणाचा आहे त्यात अस्ति म्हणतात त्याला अस्ति आहेपणा जो आहे ना तो परमात्म्याचा आहे हा लक्षात ठेवा अस्ति आणि दुसरं मूर्तीचं ज्ञान होतंय की नाही तुम्हाला मूर्ती आहे असं ज्ञान होतंय की नाही त्याला भाती म्हणतात मूर्ती भासते आणि त्याचं ज्ञान होतं वास्तवात ते मूर्तीचं ज्ञान नाही बरं का ते परमात्म्याचं ज्ञान आहे त्याला लय चिंतन म्हणतात शॉर्टकट होतो वेगात गाडीत बसायचं पटकन मूर्ती काय धातू आहे धातू कुठून आला मातीतून पृथ्वीतून आणि पृथ्वी कुठून आली पाण्यातून आता बोलत चला हा कुठून आली
पाण्यातून, हा पाणी कुठून आलं? प्रकाशातून, हा तेजातून, अग्नीतून. आणि अग्नी कुठून आला? वायूतून. आणि वायू कुठून आला? आकाशातून. आणि आकाश कुठून आलं? मायेत, महत ब्रह्मातून. वा ठीक आहे, मधले 4 टप्पे बरं, त्यातला एक घ्या. महत ब्रह्मातून. महत ब्रह्म म्हणजे माया बरं का, मायेला ब्रह्म म्हटले. महत ब्रह्म म्हणजे सगळ्यात मोठं ब्रह्म. हे ही डबा छोटा छोटा, हे छोटं ब्रह्म आहे. छोटे छोटे सगळे ब्रह्म, छोटं ब्रह्म. दारुडो बी ब्रह्मच आहे बरं का. दारुड ब्रह्म, गटार ब्रह्म, महस ब्रह्म, रेडा ब्रह्म, सगळं ब्रह्मच आहे. उपाधी उपहित चैतन्य आश्रित अविद्येनं केलेला परिणाम म्हणून मस दिसायला लागली. असो. फार शास्त्रीय प्रक्रिया घेतली लोक म्हणजे कंटाळा संपादन कर. सोपं सोपं साधा साधा. बाबांनी वेदांत सांगितलं पण फार सोप्या भाषेमध्ये कळेल असा, कंटाळा नाही येऊ दिला. पटापट तुला कळतंय ना. आणि वेदांत सांगायला जड शब्द वापरायचे तर व्यवहार आपला वेदांतच चालतो. आता काय सांगावं, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत वेद वेद जगतो आम्ही. आमच्या जगण्यावरून वेद लिहिला गेला. विठ्ठल वेदाला घाबर, वेद तुमच्या नंतर झाले. तुम्ही आधी वागले जगले आणि मग वेदानं ते लिहिलं. वेदानं लिहिलं म्हणण्यापेक्षा वेद भगवंताच्या श्वासातून. आणि गीता सांगितली ती स्वमुखाने. तर ह्या वेदार्थाचा सागरू जया निद्रिताचा गुरु ये स्वयं सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. स्वमुखाने सांगितली ती गीता, म्हणून तिला विशेषत्वाने म्हणून वेदांचं बीज म्हटलेलं आहे गीता. वेदांचे ही बीज गीता हे सहज असं ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या आलेले आहे त्याच्या. चला काय सांगत होतो मी, एक प्रक्रिया सांगत होतो. हा मूर्ती दिसली. हा मूर्ती कुठून आली परत एकदा घ्या बरं का, माझं विसरलं म्हणून सांगतो. तुमचं लक्षात आहे ना, तुम्ही सांगा. हा मूर्ती कुठून आली, कोणता बी धातू कुठून आला, तुम्ही बोला ना, सगळे सगळे बोला ना. मातीतून. हा थोडं थोडं बोला, थोडा आवाज काढला तर बरं होईल, म्हणजे माझं पाठ होऊन जाईल. हा कुठून आला धातू, कुठून आला? मातीतून. माती कुठून आली बोला बरं का. हा पाण्यातून. हा थोडं तुमचं रोजच आहे ना, हात धुतो ना पाणी. हा कोणाचा बाप कोण आहे कळायला पाहिजे ना, कोणाचं मूल कोण आहे ते कळायला पाहिजे ना. हा पृथ्वीचा बाप कोण आहे? पाणी. आणि पाण्याचा बाप तेज. तेजाचा बाप वायू. वायूचा बाप आकाश. आकाशाचा बाप माया. आणि मायेचा बाप ती नसलेली आहे ना, या मासा जी नाही ती माया. अविद्या येणे नावे मी विद्यमानाची नव्हे, अविद्याची स्वभावे सांगत असे. ती स्वतःच सांगते मी नसलेली आहे. आणि नसलेल्या मायेचा हा सगळा पसारा. वांजेची लेका जन्मपत्रिका, हे वांजेची लेकर आहेत. तो तियेशी शिवला नाही, वांज गर्भीन झाली पाही. 5-25 पोरे व्याली तिही, आईशी नवल पहातीचे. नवल कानोबा तेरे तेरे ते काय तेरे 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 काय तेरे विठाला. कानोबा तेरे तेरे ते काय, त्याला नाव नाही गाव नाही म्हणून तेरे 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 ते चिटकाने ते एक ढालगज निर्माण झाली. तिने एवढी ख्याती केली. हो इंद्रादिकास म्हणे बाहुली, अमरपुरी तिची घरकुले. बापरे ती मूळची कर्णकुमारी, तिचा बाप ब्रह्मचारी. तो जन्मला तियेचे उदरी, आईशे नवल. काय गंमत आहे मायेची. अशी माया आहे, अशी ती माया आहे. हो ती तिचा बाप ब्रह्मचारी, ब्रह्मचार्याची मुलगी आहे. आणि त्याने तिच्या पोटी जन्म घेतला. काय ताई काय तो प्रमाण आठवतंय का तुम्हाला? मी झाले तयाची पती जन्माला माझे उदरी, मी झाले तयाची नोवरी. त्यानं माझ्या पोटी जन्म घेतला आणि मी त्याची नोवरी झाली. हे सगळं उलटच आहे बरं का मायेचं. आता पती जन्माला माझे उदरी काय आहे? पती जन्माला माझे उदरी म्हणजे मायेचा पती शुद्ध ब्रह्म. आणि शुद्ध ब्रह्माचा जन्म झाला, मायेत पडलं प्रतिबिंब, तो झाला ईश्वर. म्हणजे जन्म झाला त्याचा शुद्ध ब्रह्माचा, मायेत पडलं. आणि ते ईश्वर पुन्हा ईश्वराची पत्नी झाली. का? जगत कार्यासाठी ही झाली प्रकृती आणि तो झाला पुरुष. पती जन्मला माझे उदरी ईश्वर, आणि ईश्वराची ही झाली पत्नी प्रकृती, म्हणून मी झाली तयाची नोरी. आणि दोघांच्या नवरा बायको ज्याच्यामध्ये झाला हा सगळा जगताचा खेळ सुरू. हे काय, हे असो बहुबोली
सकळ विश्व माया व्याली तेत साह्य झाली माझी सत्ता या कारणे गा मी पिता महत ब्रह्म ते माता आपत्य पंडुसुता जगडंबरू विठ्ठल असं पाहिजे आडलेलं वाहत केलं आमचं अपत्य पंडसुता जगड दोघांचं मूल आहे हे दोघांचं मूल आहे हे म्हणजे काही घ्या आता हे बी दोघांचंच मूल आहे हे माझ्या समोर आहे ती बी सगळी मुलं दोघांची सगळ्यात दोघे आहेत पहिले ते घेऊ आपण आणि मग दोघांचं घेतात एवढे मागून लोट आहे काय म्हणतात ना श्री गुरु एक एक संपेल असं मागून पुरवतात कधी काही कमी पडू देत नाही बोलायला आठवायला लागत नाही असे चेहरे समोर प्रसन्न असतील तर मग काय बघायला नको ज्ञान कशाचं होतंय मग आता मायेपर्यंत गेलो आणि माया कशी आहे नसलेली आहे माया नाहीच ब्रह्मच आहे ते मग आता सांगा मूर्ती काय आहे मूर्ती आहे दिसायला मूर्ती आहे नासायला काय आहे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे भाती मूर्तीचं काय होते ज्ञान होते ज्ञान मूर्तीचं होते असं वाटतं पण ज्ञान मूर्तीचं होत नाही ज्ञान ब्रह्माचं होते लक्षात ठेवायचं कशाचं बी ज्ञान होते शुद्ध ब्रह्माचं ज्ञान आहे कारण लय चिंतनाची भूमिका जर पाहिली तर ते तिथपर्यंत जातं आणि तिथे माया संपून जाते मायेच्या ठिकाणी कार्यकारण भाव संपला मायेच्या पुढे अध्यस्त अधिष्ठान भाव सुरू झाला आणि अध्यस्त वस्तू ही अधिष्ठान स्वरूप असते तिला वेगळी सत्ता नसते जगत अध्यस्त आहे अधिष्ठान परमात्मा आहे असो तिसरा मुद्दा मूर्ती प्रिय वाटते का अप्रिय वाटते प्रिय वाटते बरोबर आहे ते प्रियत्व मूर्तीच आहे का परमात्म्याचं आहे मूर्ती जर प्रिय वाटत असत तर बिघडल्यानंतर टाकून दिली नसती का एक आकार पुढे देखते पूर्ण करा माझी तो देवो ये नेनावे भजती आणि बिघडली या तरी टाकीती नाही म्हणून एक आकार पुढे देखलं की देव म्हणून भजतात आणि बिघडलं की टाकून देतात आपण दरवर्षी कार्यक्रम करतो की ते आणायचे वाजवत बाप्पाला आणि नव्या दिवशी वाजवत घेऊन जायचं गणपती गेला का मूर्ती गेली गणपती आणला का मूर्ती आणली देवा मी कोणाच्या श्रद्धेला नाही धक्का लावत तशीच राहू द्या पण त्यातला गणपती तरी ओळखा ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जुजू हा गणपती हा भगवान शंकराचा बाप आहे ओंकार प्रधाने रूप गणेश ओंकार प्रधाने रूप गणेश ओंकार प्रधान रूप गणेश ओंकार प्रधान रूप गणेश ओंकार आणि ओंकार सुद्धा अध्यस्त ठरतो पुढे जाऊन ओंकार सुद्धा अध्यस्त आहे पण मूळ शब्द पहिला असल्यामुळे त्याला धरलेला आहे ओंकार या शब्दापासून सगळी पुढची उत्पत्ती आहे ओंकार सुद्धा आकार ओकार मकार आणि अर्धमात्रा सुद्धा अध्यस्त ठरून अधिष्ठानामध्ये एक रूप होत असते बरोबर आहे प्रमाण अतिशय योग्य आहे परफेक्ट आहे आपला मुद्दा कुठे चालला होता प्रियत्वावर मुद्दा चालला होता मूर्तीमध्ये असलेलं आहे पण परमात्म्याचं आहे मूर्तीमध्ये असलेलं ज्ञान भातित्व परमात्म्याचं आहे आणि मूर्तीमध्ये असलेलं प्रियत्व परमात्म्याचं आहे अस्ति भाती प्रिय परमात्म्याचं आणि नाम आणि रूप प्रत्येक मूर्तीला एक रूप आहे आणि प्रत्येक मूर्तीला एक नाम आहे नाम आणि रूप कोणाचं आहे मायेचं आणि अस्ति भाती प्रिय
परमात्म्याचं. मग आपलं नमन जे आहे ते नामरूपाच्या माध्यमातून अस्थिभाती प्रियला आहे, परमात्म्याला नमन आहे आमचं. चला मंदिरातून थोडं बाहेर येऊ जरा, आपल्याला भाव. तुम्ही तुम्हाला आहे वाटताय का नाही वाटताय? मी तुम विठाला मागे झोप आली नाही ना? हळूच विचारतो, आहे ना? जागे आहे ना? जागे आहात का? बरं ठीक आहे. नाही एकदमच थंड थंड मागे दिसलं आणि मला उगीच झोपल्यासारखं वाटलं मागे, म्हणून खात्री केली, बाकी काही नाही. हा चला बाहेर या. हा मूर्तीचा आता झाला निकाल लागला, त्याच्यात अस्थिभाती प्रिय आहे ते परमात्म्याचं आहे आणि नामरूप आहे ते मायेचं आहे. नामरूप बदलतं का अस्थिभाती प्रिय बदलतं? नामरूप बदलतात, मूर्ती बदलतात, घडवतात. पांडुरंगाची मूर्ती सुद्धा बदल करतात बरं का. आता बंद होतं मध्यंतरी 6 महिने मंदिर. कशासाठी? पंढरीश परमात्मा आपला आराध्य दैवत, त्याचं मंदिर बंद होतं 6 महिने. कशासाठी? मूर्तीच्या पायाच्या ठिकाणी काही खड्डे पडले होते, मूर्तीची डागडुजी करणे. मग पांडुरंग बिघडला होता का मूर्ती बिघडली होती? पांडुरंगाला दुरुस्त केला का मूर्तीला दुरुस्त केला? व्याकरण चुकलं गड्या माझं. पांडुरंगाला दुरुस्त केला का मूर्तीला दुरुस्त केली? हा, चांगलं लक्ष द्यायचं बरोबर. ते बिघडणारी आहे. युगे 28 विटेवर उभा. आणि त्याच्या आधी पांडुरंग नव्हता का? त्याच्या आधी युगे 28 विटेवर उभा, बरोबर. युगे 28 आणि 28 युगाच्या अगोदर आता एका मनवंतरातला आहे. 72 युग आहेत. आता 7व्या मनवंतरात आपली वाटचाल चालू आहे. 14 मनवंतर आहेत एकूण, त्यातलं 7वं आहे. 7व्यातली 72, 72 मधलं 28 या मनवंतरातला आहे अवतार. आणि त्याच्या आधी झालेली मनवंतर. मग पांडुरंग आधी नव्हता का? पांडुरंग होता. हा, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. हा बरं ठीक आहे, हरकत नाही. मला फक्त एवढंच सांगायचं बाबा, बरोबर आहे प्रमाण तुमचं. मला फक्त एवढंच सांगायचंय, पांडुरंग जसा आहे तसाच आहे. कधी पांडुरंगाची मूर्ती तयार झाली, कधी कृष्ण भगवंताची मूर्ती तयार झाली, कधी रामप्रभूची मूर्ती तयार झाली, कधी महाराजांची मूर्ती तयार झाली, कधी गणेश बाप्पांची मूर्ती तयार झाली, आणि कधी तुमच्या आमच्या तयार झाल्या. हा, आणि कधी डुकर, म्हैस, उंदीर, मांजर सगळं त्याची तयार झाली. ते काय एक अवतार घेतो का काय? तुका म्हणे नट, तो सगळीकडे तोच नटलाय ना. नामरूप म्हटलं की माया आणि अस्थिभाती प्रिय म्हटलं की परमात्मा. हा, मला एवढा प्रश्न, तुम्ही तुम्हाला आहे वाटताय का नाही वाटताय? खरं सांगा. आहे. बरं केव्हा आहे वाटताय? आताच आहे वाटताय का काल बी होता? काल बी होता. झोपला तेव्हा बी होता का नव्हता? स्वप्न पडलं तेव्हा बी? आणि जागा झाला तेव्हा बी? मग लहानपणात बी होता का? तरुणपणात आहे का? म्हातारपणात? म्हातारे कुठे आहेत? बाबा माफ करा. आता आमचा नंबर, आमचं प्रमोशन आता इकडे होणार. हा, तुमच्या नंतर तुमची खुर्ची खाली झाली, मागून लाईन म्हणजे ते नाशिले ते पुनर् काय, त्यामुळे काळजी करायचं नाही. बरं, म्हातारपणात बाबा आहे वाटतंय की नाही? आता आहे वाटतंय की नाही? तुमचा अनुभव म्हातारपण आला म्हणून तुम्हाला विचारतोय. ह्याला विचारून काय ते म्हणा, पुढचं पुढे बघितलं आहे वाटतंय. आहेच तुम्ही, आहेच, मला दिसताय आहेच तुम्ही तुम्हाला बी आहे. बरं, म्हातारपणात आहे आणि मरतो त्यावेळेला आहे वाटतं का नाही वाटतं? बरोबर आहे, बरोबर आहे. जे आपल्याला वाटतंय ते. बरं, मेल्यानंतर वा वा वा, असा निश्चय पाहिजे. तुम्ही मारणारे आहात का देह मारणार आहे? वा वा वा. देह तुम्ही आहात का आत्मा तुम्ही आहात? तुम्ही आत्मा, देह अनात्मा. देह मायेचा. हा, बरोबर आहे, बरोबर बोललात, बरोबर आहे. आणि देह मरणारा आणि जन्मणारा देह, आणि तुम्ही मारणारे बी नाही आणि जन्मणारे बी नाही. तुम्ही जन्माला बी पाहणारे, तुम्ही मरणाला बी पाहणारे. मरणाला मारून
सिद्ध असलेले तुम्ही आता एकदम एकदम पहा. मी स्वयंप्रकाश सचितानंद साक्षी आहे. मी आत्मा ब्रह्म आहे. आता पहा. तुम्हाला आहे वाटतं की नाही? केव्हा बी कधी बी तुम्ही आहेच. मग तुम्ही बदललाय का देह बदललाय तुमचा? हा, होती ती केस गेली आणि मी आहे तसाच आहे. विठाला होत ते बालपण गेलं आणि मी तसाच. हा, आलं ते तरुणपण आणि तरुणपण गेलं पण मी तसाच. म्हातारपण आलं मी तसाच. म्हातारपण चाललं मी तसाच. देह मेला तरी मी तसाच. विठ्ठल हे उपाधीची घडामोड आहे. लक्षात ठेवा, उपाधीची घडामोड आहे. आणि या प्रत्येक घडामोडीला तुम्ही पाहणारे आहात. तुमच्या साक्षीत्वाला कधीच बाधा आलेली नाही. हे अनुभवाचं बरं का. शास्त्र नंतर बघू, ग्रंथ नंतर पाहू. तुमचा अनुभव सिद्ध पहिला पुढे यायला पाहिजे. तुम्ही तसेच आहात. तुम्ही पहा तर वस्तू बदलत चालले, जग बदलत चालले. आणि तुम्ही हा माणसं म्हणतात बरं का, पहिलं काहीच राहिलं नाही म्हणतात की नाही? तुम्ही म्हणता की नाही पहिलं काय राहिलं नाही? आणि तुम्ही ते पहिले लय बघितलं ना आताच्या लय बघितलं. म्हणजे पहिलं लय भारी होतं आणि आताच फार बिघडलेलं. ते बिघडलेलं बी पाहणारा मीच आणि ते चांगलं होतं त्याला बी पाहणारा मीच. पाहणारा तसाच्या तसा आहे. दृश्य बदलत गेली. दृश्य बदलते. दृश्य मायेच आहे. जो दृष्ट आहे तो मात्र साक्षी दृष्टा बरं का. परमात्मा दृष्टा बदलतो. साक्षी दृष्टा तसाच्या तसाच आहे. आणि ते तुम्ही आहात. माझं स्वरूप आहे. या उपाधीच्या वेगळा असणारा मी आहे. माझं आहे पण सिद्ध आहे. आता तुम्हाला देहामुळे आहे वाटतंय का देहाशिवाय तुम्हाला आहे वाटतंय? लक्ष द्या. तुमचं अनुभवाचं बोलायचं बरं का. असं अभंग तुकोबांचा अनुभवाच्या कसोटीवर आला पाहिजे. हो, आणि आमच्यासाठीच दिलेला आहे ते अभंग. तो अनुभव तुमच्या अनुभवावर आला पाहिजे तो अभंग. हो, चिंतनाची भूमिका आपली वाढली पाहिजे. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार आणि मी सुद्धा उपाधी वेगळा निर्विकार. त्याचा अनुभव माझ्या ठिकाणी सद्गुरुनाथांनी आणून दिलाय. तो अनुभव व्यापक करत नाही. तो अनुभव दृढ करत नाही. ते अनुभव नित्य करत नाही. अनुभव हा माझा मूर्खपणा आहे. त्यांचा आहे का तेव्हा? त्यांनी मला सांगितलेले अनुभव काय आहे, त्या अनुभवाला आणून दिले. तो टिकला नाही माझ्या उद्योगामुळे. मी नादाला लागलो. या मी नादाला लागलोय इकडे. संसारी संसाराच्या नादाला लागला आणि परमार्थी परमार्थाच्या नादाला लागला. ऐकण्याच्या नादात आहे. माफ करा बरं का, सगळ्यांना घेतो म्हणजे आपण मी पण आहे त्याच्यामध्ये. वाजवणारा वाजवण्याच्या नादाला लागला, गाणारा गाण्याच्या नादाला लागला आणि बोलणारा बोलण्याच्या नादाला लागला, वर्गणी देणारा वर्गणीच्या नादाला लागला. आणि या सगळ्यांनी म्हणून हे व्यासपीठ झाकून टाकलं. विठ्ठल चिंतन करण्यासारखी गोष्ट. याच्यातून बाहेर आलं ठीक आहे. याच्याबद्दल निषेध नाही करत आहे. हे त्या ठिकाणी परफेक्ट आहे, फिट आहे, त्याचा सलाम आहे त्या गोष्टीला. पण त्यात तो जो क्रिया करणार आहे, मी जर बोलत असेल तर बोलणारी सत्ता ओळखली पाहिजे. वाणी माईक आहे आणि सत्ता आहे ती परमात्म्याची आहे. मी सत्ता स्वरूप आहे, मी कर्ता रूप नाही, मी भोक्ता रूप नाही. हे चिंतन पुढे आलं पाहिजे त्याचं. हो, हे माझं चिस्तव झाले परी म्या नाही केले, आयशे जे ने जाणीतले तो सुटला गा. हे मी नाही केलं. हो, चला तुम्ही आहे वाटतंय की नाही तुम्हाला आता? हो, कायमचे आहे वाटतंय. आणि बर देहामुळे आहे वाटतंय का देहाशिवाय तुम्ही आहे वाटतंय तुम्हाला? हा प्रश्न जरा विचार करून सांगा, काय हरकत नाही. देहामुळे आहे वाटतंय का? अज्ञान काळात देहामुळे, ज्ञान काळात बिना देहाचा पण आहे. बरं आता तुम्ही आला का तुमचा देह आलाय आता इकडे कीर्तनाला? संपवतच आलंय आता. हा, तुम्ही आलाय का तुमचा देह आलाय? हा, देह आलाय पण तुमच्यामुळे आलाय. देह आला म्हटलं तर 2-4 मडी येऊन बसायला पाहिजे. देह कसा येईल?
देव कसा येईल? सत्ता माझी आहे ना. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलावी तो हरी. दगडे धोंडे येऊन बसले असतील ते, चला आपण पण जाऊया. येतो का? तू कसा येतो? तुला सत्ता थोडी आहे का? विशेषत्वाने सत्ता नाही, सामान्य सत्ता आहे दगडा धोंड्या. जगाला सामान्य सत्ता आहे, आम्हाला विशेष सत्ता आहे. अंतःकरण वृत्ती ईश्वराने विशेषत्वाने आम्हाला प्रदान केलेली आहे. आणि त्या अंतःकरण वृत्तीमध्ये आत्मचैतन्याचं प्रतिबिंब पडलं आणि ती जीव ही संज्ञा आली आणि ती सत्ता आमची व्यवहार करायला लागली. तो व्यवहार आम्हाला कळायला लागला. देहाचंच येणं जाणं आहे. हे पहा, व्यापक वस्तू इकडून तिकडे नेता येत नाही. तुमच्याकडचं आकाश इकडे आणता येईल का? का बरं? कशात भरायचं कशात आणायचं त्याला? जमलं. बरं इकडचं आम्हाला नेता येईल का मुंबईला? बरं इकडची हवा तरी थोडी उद्या पोत्यात भरून द्या. लई अशुद्ध झाली हो मुंबईची आमची हवा. जमेल का? नाही जमलं. तिकडची इकडे आणता येणार नाही, इकडची तिकडे नेता येणार नाही. व्यापक वस्तू आहे, परिच्छिन्न वस्तू इकडून तिकडे नेता येते. आणि आमचं स्वरूप कसं आहे? आकाश जर हलवता येत नाही. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण तेथे. तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी. पाहिला का डोळे भरी? तो हारे श्री हरी पाहिला डोळे. कसा पाहायचा? पुढच्या उत्तराला सांगितला. पाहता पाहणे दुरी सारोनिया. पाहता बी सारलं आणि पाहणं बी सारलं. अरे हे पाहण्यात येणार हे बी काढलं, हे डोळे बी काढले, बुद्धी बी काढली, मग पाहिलं. पाहता पाहणे दुरी दृश्य बी काढलं, दृष्टा बी काढला. दृश्य दृष्ट्याशिवाय पाहणं, बापरे, पाहणं स्वरूप. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारोनिया. हा जी अवस्था झाली ना, जी अवस्था झाली की नाही, ज्याची झाली असेल त्याची, थोड्या वेळ झाली, एक क्षणभर. हो, काय पाहिलं तिथे? काहीतरी झालं पण काही कळालंच नाही. काही कळालं नाही, ते कळणं होतं पण कळणं स्वरूप होतं, त्याचं वर्णन नाही करता येत. हो, त्याचं नाव आहे परमात्मा. ती झाली तिथे जाणीव, पण एक क्षणभर. वीज चमकली पण दिसलं काहीच नाही. वीज चमकली पण दिसलं काहीच नाही. आपला अनुभव आहे. आणि चमकून ते उजेड झाला आणि तोपर्यंत अंधार आहे. विजेचा उजेड थोडी टिकतो तेव्हा. अवस्था स्थितीमध्ये यायला किती जन्म लागतील मला माहित नाही. अवस्थेचं स्थितीमध्ये रूपांतर आलं पाहिजे, अवस्था स्थितीवर यायला पाहिजे. हो, ती साधना आहे. पुढे प्रबोधानंतरची साधना आहे महाराज. अवस्था एक झलक आहे, तुम्हाला दाखवलं प्रकाश, पण तेवढ्याने काही दिसणार नाही. हो, विजेच्या प्रकाशात काय व्यवहार करता येईल का आपल्याला? काही चालेल का? काही नाही. हो, तो प्रकाश पाहिजे जो सामान्य प्रकाश आहे, तो प्रकाश पाहिजे. चला पुढचा एक मुद्दा. हो, तुम्हाला ज्ञानी म्हटलेलं आवडेल का अज्ञानी म्हटलेलं आवडेल? हा, भातीत्व. तुमचं तुम्हाला ज्ञान आहे की नाही? आहे की नाही? काय म्हणून ज्ञान आहे तुमचं तुम्हाला? मी अमक्या जातीचा आहे, मी अमक्या रंगाचा आहे, हा, मी अमक्या गावचा आहे, आणि मी अमक्याचा अमका आहे. असं ज्ञान आहे ना आमचं आम्हाला. माझ्याकडे थोडे पैसे आहेत आणि त्यांच्याकडे थोडे कमी आहेत. नाही, मी थोडा मालक आहे 2 घराचा. माझ्याकडे माझं ज्ञान जे आहे ते असं असं हे धरून, त्या उपाधीला धरून माझं ज्ञान आहे. माझा मी या उपाधीत घुसवला आणि त्यालाच मी म्हणायला लागलो मी. हो, ते माझा आहे, ते मी आहे. हो, आणि तुकोबाने सांगतात तू त्याच्यापेक्षा वेगळा आहे. लक्ष दे, आता इथे आहे. आमचं आम्हाला ज्ञान आहे पण उपाधीला धरून ज्ञान आहे. काय करावं? आमचं आम्हाला ज्ञान असायला पाहिजे उपाधीच्या वेगळा असलेला जो ज्ञान आहे तसा मी आहे. मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे, ते ज्ञान असलं पाहिजे. आणि प्रियत्व, शेवटचा मुद्दा फक्त घेऊन, तुम्हाला सर्वात जास्त काय प्रिय आहे? सर्वात जास्त आवडणारी गोष्ट कोणती तुम्हाला? काय उद्या सांगा कालेच्या वेळेस. काही नाही, मला तर बिलकुल काही नाही. जीवापासून सांगितलं, जीव नाही. जीवापासून, जीवापेक्षा जीवाच्या पेक्षा जास्त आवड. बरं ठीक आहे, प्रमाण ठीक आहे, बसवून घेऊ आपण त्याला. काय
हे बाई इथे कोणाला चूक ठरवलं जाणार नाही. जे बरोबर आहे ते सगळ्यांनी स्वीकारायचं. चूक काय ठरत बसेल त्याला काय चूक आहे? सगळे बरोबर आहे. सगळे तुम्ही देव आहात. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. माऊली तुमचं वर्णन करत तुम्ही कशा महेशाच्या मूर्ती आहात. आणि खरंच आहात तुम्ही. आम्ही त्याला मानत नाही त्याला काय करावं. आम्ही काय मानायला लागलो आमचं आम्हाला. माऊली सांगतात प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. ते मानायला तयार नाही. आणि श्री गुरुनं प्रबोध दिला तू देव आहेस. तू सगळ्यापेक्षा मोठा आहेस. तू सगळ्यापेक्षा व्यापक आहेस. देव तुझ्यापेक्षा वेगळा नाही. तूच देव आहेस. स्वप्नात येणारा देव खरा नाही. श्रीपाद बाबांनी सांगावं. ते म्हणजे स्वप्नात येतो का दिवसा का घाबरतो का काळ्या पाण्या शिक्षावर गेला की काय बोलणं होतं महात्म्याचं. रात्री काय येतो अंधारात. स्वप्नात काय येतो. दिवसा यायला काय होतं त्याला. आणि येणारा जाणारा का देव असतो का. देव येत जात असतो का. हे डबडे येत जात असतात का. देव येत जात असतो. उपाधी येते जाते का. देव येत जातो असतो. अरे तो स्थिर आहे. जसा आहे तसाच आहे. तो कुठे जात नसतो कुठे येत नसतो. ते तुमचं स्वरूप आहे. असं महात्म्याने चळवळ उभी केली होती. सगळे असे थर्र व्हायचे बडे बडे. काय सांगतो असलं कुठे सांगतात. असलं कुठे नाही असलं सांगतात. तुला सांगायचं नाही. तुला माहित नाही. तो तुझा भाग आहे. त्याला काय करायचं आम्हाला. क्रांती घडवली महात्म्याने खरोखर. तो असेल तिकडे पंडित काय करायचं आम्हाला. तो असेल तिकडे ज्ञानी काय करायचं. तुला जीव ब्रह्माचं ऐक्य जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान आहे का तुझ्याकडे. नाही नाही ते काय करायचं. ते काय करायचं तू जा तुझ्या. ते म्हणे भेंड्या कात्रीत गेले म्हणे असं. संपूर्ण कीर्तनामध्ये जीव ब्रह्म ऐक्य ब्रह्म सत्यत्व जगत मिथ्यत्व ह्या विषयाशिवाय दुसरा विषय नाही घेतला. डायरेक्ट अधिष्ठानापर्यंत घेऊन जायचे. कुठलाही अभंग असू दे कुठलीही ओवी असू दे ज्ञानेश्वरी असू दे नाहीतर कीर्तनाचा विषय असू दे नाहीतर प्रवचना त्या भूमिकेपर्यंत गेल्याशिवाय थांबत नव्हते. माझा मुद्दा होता सर्वात प्रिय काय आहे तुम्हाला. सांगा की एकदा चुकलं तर चुकलं. मी आधीच सांगितलं त्यांना काय फरक पडतो. बरं तुमचं तुम्ही सांगा. हळू सांगा. बाजूच्याला सांगा. माझ्यापर्यंत नाही पोहोचत तरी चालेल. भाऊ आवडशीच्या त्याच्या पुढे आणत त्याला धरून बस थोडं पुढे या ना. मला मदत करा ना. इकडे दुसरीकडे घेऊन जाऊ नका. मला जीव सांगायला लागेल. मला ईश्वर सांगायला लागेल. मला ब्रह्म सांगायला लागेल. मग मला तिकडे घेऊन जातील. वेळ नाही तेवढा संपत आला वेळ. मला विठोबा नाही करायचं. सांग सर्वात जास्त प्रिय कोण आहे. तुम्हाला माहित नाही सर्वात जास्त तुम्हाला कोण प्रिय. कमाल झाली. तुम्ही सर्वात जास्त प्रेम कोणावर करता माहित नाही. आयुष्य गेलं. काय काय माझ्यापर्यंत येऊ दे. बरोबर सांगितलं. झालं अरे काय का असेल पण बरोबर सांगितलं असते. मी पण माझे सांभाळून ठेवले. तुम्ही पण तुमचे सांभाळून ठेवा. काय चुकीचं सांगितलं मला सांगायचं. इकडे बाबांनी सांगितलं आम्ही देहावर करतो आमच्या प्रेम. त्यांनी सांगितलं जीवावर करतो आम्ही. त्यांनी सांगितलं पैशावर करतो आम्ही प्रेम. बरं पैसे नसतील तर मग दादा पैसे नसतील तर मेला का मग. पैशाबरोबरच गेला का राहायला. बर पैशावर प्रेम करतो. पैशावर प्रेम करतो. पैशावर प्रेम करतो. ते माझ्यासाठी करतो का पैशासाठी करतो. लक्ष आपण ज्याच्यावर प्रेम करतो माझ्यासाठी. हो पत्नीवर प्रेम करतो. पत्नीसाठी करतो का स्वतःसाठी करतो. पत्नी पतीवर प्रेम करते. स्वतःसाठी करते का त्याच्यासाठी करते. वेळ प्रसंगी मध्ये जा मला सोडून. त्या वैतागले ना तेव्हा तू जा मी जा. उगीच केलं तुझ्याशी. उगीच केलं काय. भांडणं झाली की बघा त्यांची मग खरं कळतं ते काम जोरात असत. तो कोण नाही आपल्याशिवाय कोण नाही या जगामध्ये. हो सर्वात जास्त प्रेम करतो आम्ही आमच्यासाठी. आणि आमच्या प्रेमाला जे जे आड येईल त्याच्यापासून आम्ही वेगळं होतो की नाही. मला वेगळं होतो आम्ही. ते नाही ते बरोबर नाही आम्हाला. ते प्रतिकूल झालं म्हणे. आधी भाव चांगला होता पण आता नाही. आता तो बरोबर नाही म्हणे. आधी मुलगा चांगला होता आता पटत नाही म्हणे. प्रतिकूल आहे. आधी सगळं चांगलं होतं पण आता पटत नाही म्हणे. प्रतिकूल झालं.
आम्ही आमच्यासाठी सर्वांवर प्रेम करतो, याचा अर्थ सर्वात जास्त प्रेम मी माझ्यावर करतो, इतरांवर करत नाही. माझ्यावर म्हणजे कोणावर नेमकं, एवढा मुद्दा क्लिअर करतो. माझ्यावर म्हणजे कोणावर? देहावर. अहो देह बिघडत चाललाय, बघितलं नाही का तुम्ही आरशात? फार तर लहानपणचे फोटो काढून बघा आणि आताच बघा काय खिंडार झाले ते. काय होऊन बसलो, काय होत असं गुणगुटीत, फार आता ढासळले. नाही म्हणे आता चांगलं दिसतच नाही. दिसत नाही का ते चांगलं दिसण्यात नाही, ते चाललंय वाद चाललंय ते महापुरात भरला मायेचा. हा तो पूर, आता पुरात काय स्थिर असेल मला सांगा? काय स्थिर? तसा पुरात वाहतोय हा देह, आता चाललंय वाहत. कसं कसं होतं आणि कसं कसं झालंय आता बघा ना तुमच्या नजरेसमोर. चाललंच आहे ते काही थांबत नाही. तुमच्या नजरेसमोर चाललंय, तुमच्या साक्षीत्वानी चाललंय ते. हो तुम्हाला सांगून चाललंय, अभिषेक खातो काळ सावधान, असं करा 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 चावून खातोय अभिषेक, सावध हो. काय सांगावं साधू संतांनी, करा रे बाप्पा नो साधन हरीचे, हात जोडून साधू संत सांगणारे सावध हो, सावधान हो, बिघडशील नाही तर पुढे फार कठीण गोष्ट आहे. म्हणून अस्ति तुमची आहे, हो भाती तुमची आहे आणि प्रिय तुम्ही आहात. सर्व जगामध्ये अस्ति भाती प्रिय परमात्म्याचा आहे. आम्ही मूर्तीतला अस्ति भाती प्रिय तो पाहिलं परमात्म्याचा आहे, तुमच्यातला अस्ति भाती प्रिय तो पाहिलं परमात्म्याचा आहे. आणि सर्व जग आहे वाटतंय का नाही वाटतंय? आहे वाटतंय, आहे परमात्म्याचं आहे. त्याचं जे ज्ञान होतंय तेही परमात्म्याचं आहे आणि ते जे प्रिय वाटतंय ते सुद्धा परमात्म्याचं आहे. असा उपाधीच्या वेगळा असणारा, उपाधीनी त्याची सत्ता घेतलेली आहे. उपाधीला उपहित चैतन्य आहे. चैतन्याचं सत्य उपाधीमध्ये प्रगट झालं, उपाधीच्या निमित्ताने प्रगट झालं, उपाधी सत्य वाटायला लागली. मूर्तीच्या निमित्ताने अस्तिभाती प्रिय प्रगट झालं आणि अस्ति मूर्ती सत्य वाटायला लागली. देहाच्या निमित्ताने अस्तिभाती परमात्मा प्रगट झाला आणि देहच अस्तिभाती प्रिय वाटायला लागला. हे वाटणं हे भ्रम. जगाच्या निमित्ताने परमात्माच प्रगट झाला अस्तिभाती प्रिय रूपाने आणि जगच परमात्मा, जगच सत्य आहे असं आम्हाला वाटायला लागलं. हा आमच्या ठिकाणी झालेला भ्रम आहे आणि तो भ्रम काढण्यासाठी तुकोबर आहे पहिल्या चरणामध्ये. हो उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, 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 उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. अहित संसार तुम्हाला, अहित संसार
वेळ संपला. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. आयशे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. निसंग तुम्हाशी राहणे एकट, नाही कटकट साहोईत. तुका म्हणे नाही मिळोईत शिळा, रंगाशी सकळा स्फटिकाची. आयसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. ज्ञानेश्वर माऊली दादा माऊली द्वारा. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. नमो नमः. श्री गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. एवढ्यावरच थोडंफार बोलण्याचा प्रयत्न केला, कारण अभंग एवढा व्यापक आहे. कारण एका एका उपाधी विषयावर, निर्विकार या विषयावर 7-7 दिवस चिंतन चालू शकतं. कोळगावला आमचे महाराज होते, सगळे आम्ही होतो. अमर हा या एका अभंगाच्या पूर्वार्धावरती 7 दिवस चिंतन चालतं. व्यापक भरपूर आहे, बोलण्यासारखा विषय आहे, पण वेळेची मर्यादा आहे. एखादी गोष्ट तुकोबारायांनी आज जी आम्हाला लक्षात आणून दिलेली आहे की उपाधी वेगळा असलेला परमात्मा, त्याला काहीच संसार नसलेला परमात्मा, आणि मला असं करून ठेव, माझी वासना नुरवणे म्हणजे न उरता राहू दे, उरवावी, न उरता ठेवावी. आता न उरता कशी ठेवावी, साधू संतांचं बोलणं म्हणजे मिथ्या, ज्याला बाद म्हणतात. बाद आणि नाश या 2 प्रक्रिया वेदांतामध्ये येतात. अनेक त्याच्यामध्ये चिंतन आहे. निसंग असा परमात्मा आहे, कटकट न साहणारा परमात्मा आहे, तो खाली दृष्टांत आहे. अशा पद्धतीनं जेवढं मला माझ्या अल्पमतीप्रमाणे जेवढं चिंतन आपल्या समोर ठेवता आलं तेवढं ठेवण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी, अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री श्री महाराजांच्या चरणी,
माझे सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या चरणी सर्व सर्व ताई सर सर्व महात्मे सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पुढे जय विठ्ठल जय हरी